सईबाईने एकदा मायसाहेबांच्याकडे पाहिले. दुसऱ्या क्षणी पट्टे उतरीत असलेल्या शिवबांच्याकडे पाहून मासाहेबांना ती मोठ्याने म्हणाली, "हो, चालेल." मासाहेब गोऱ्यामोऱ्या झाल्या. सईला जवळ घेत त्या म्हणाल्या, "हात गदडे, असे हो म्हणून सांगतात का?" मासाहेबांची उपस्थिती विसरून सारा चौक हसण्याने भरून गेला होता. हसणे शांत होताच दादूजी स्थिर आवाजात म्हणाले, "मासाहेब, एक अर्ज आहे." "काय दादूजी?" "गोष्ट निघालीच आहे, हरकत नसेल तर ही गोष्ट पक्की करावी. राजेही आता 10 वर्षाचे होतील. जोडाही शोभून दिसेल." नानू असतात, "काय म्हणतात दादूजी?" नानू म्हणाला, "खरंच आहे ते. देऊया बार ओढून. समद झालं. वाडा झाला, चौक झालं, लिवणं वाचणं झालं. सुनबाईशिवाय घराला शोभा आहे होय? औंधा करून टाकूया." "अहो, पण निंबाळकर मामा काय म्हणतात ती तरी विचारा. पोर त्यांची." "असे शब्द वापरू नका मासाहेब. पोर आपलीच आहे. महाराजांच्या कृपेने जीव वाचला, जहागीर मिळाली, अन्नाला लागलो आम्ही. पोर पदरात घेतली तर आजवरच्या उपकारांवर, ऋणानुबंधांवर कळस चढेल. जगदंबेच्या मनात असेल तर होऊन जाईल. पूर्वीपासून चालत आलेला संबंध पुढं चालू होईल दादूजी." "जी, चांगली वेळ बघून मंगरुळला तातडीनं खलिता पाठवा. आमची इच्छा सर्वांनाच कळवा. तिकडून होकार आला की आपण हे कार्य पार पाडू." मासाहेब उठल्या. सई म्हणाली, "मासाहेब, एवढ्यात जायचं?" मासाहेब हसल्या. कौतुकाने तिचा गालगुचा घेत म्हणाल्या, "एका बैठकीत जेवढं केलंस ते का थोडं झालं? आता उठ बाई, पुष्कळ काम आहे." सर्वांचे मुजरे झाले. सईबाई मासाहेब आत गेल्या. ओलावलेल्या पापण्यांनी मुदोजीराव समाधानाने परत बैठकीवर बसले. दुसऱ्या दिवशी उन्हे मावळीवर आल्यावर लाल महालातून 2 घोडेस्वार मंगरुळच्या वाटेला लागले. 2 दिवसांनी मुदोजीराव सई बजाजींसह फलटणला गेले. दिवस उलटत होते. बंगरुळच्या निरोपाची वाट सारे पाहत होते. बंगरुळची थैली पुण्यात आली. दादूजींनी मस्तकी लावून थैली उघडली. मजकुरावरून नजर फिरवत असताना होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मासाहेबांनी अधीरतेने विचारले, "काय आज्ञा आहे?" महाराजसाहेबांना हा संबंध मान्य आहे. एवढंच नव्हे तर लग्नप्रसंगी मोकळेपणानं खर्च करण्याची आज्ञा झाली आहे. लग्नाची तिथी निश्चित झाली की कळवण्याची आज्ञा झाली आहे. महाराजसाहेब जातीनं लग्नाला हजर राहणार आहेत. पंत, फलटणला मुदोजीरावांना कळवा. दिवस थोडे आहेत. सारं व्यवस्थित व्हायला हवं. सारी सूत्रे भराभर हलविली जाऊ लागली. फलटणहून मुदोजीराव कुटुंबासह आले. एक शंका होती, तीही दूर झाली. शिवाजी सईबाईंच्या कुंडल्या जमत होत्या. एक दिवस टिळा लावण्याचा समारंभ उरकून घेतला गेला. मुहूर्त काढायला शास्त्री बसले. सर्वानुमते शके 1562 विक्रम नाम संवत्सर वैशाख शुक्ल 5 हा मुहूर्त धरण्यात आला. शहाजीराजांना मुहूर्त कळविला गेला. पंतांना आता क्षणाचाही उसंत नव्हती. कालाबूत चितावणारे कलावंत कोकणातून खास बोलावून आणले होते. अंबरखाना, वस्त्रघर नानाविध धान्यांनी आणि वस्त्रांनी भरले जात होते. फडातले कारकून येणाऱ्या प्रत्येक मालाची नोंद करीत होते. पंतांनी चालवलेली तयारी पाहून जिजाबाई पंतांना म्हणाल्या, "पंत, एवढा पसारा मांडणार आहात? हे लग्न बेतानं केलं तरी चालेल." पंतांनी मासाहेबांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, "मासाहेब, या लग्नात खर्चाचा विचार करून चालणार नाही. नवी जहागीर वस्ते आहे. नुसती मदत घेऊन माणसं आपली होत नाहीत, ती आपलीची करावी लागतात. असा मोका सोडून कसं चालेल? या निमित्ताने सारे एकत्र येतील. त्यांच्या मनातला जिव्हाळा वाढेल. जहागिरीचा पाया मजबूत बनेल." जिजाऊंना ते पटले. त्यांनी नंतर काही आडेवेडे घेतले नाही. मुदोजीही नुकतेच जहागिरीवर आलेले. एवढी मोठी सोयरी कशी पार पडणार याची चिंता त्यांना वाटत होती. फलटणला जाऊन लग्नाची प्राथमिक जुळवाजुळव करून ते जिजाऊंच्या भेटीला पुण्यास परत आले. "मासाहेब, मुलीचं लग्न वधूपित्याच्या घरी व्हावं असा शिरस्ता आहे.
लग्न फलटणला आमच्याकडं व्हावं ही विनंती आहे. मुदोजींनी अर्ज केला. महासाहेब म्हणाल्या, महासाहेब, अजून का आम्हाला परके समजता? हे घर कोणाचं? थोरल्या सासूबाई दीपाबाई फलटणहून घराण्यालाच ना. राजांनी पुणं का वसवलं? इथंच त्यांचा विवाह व्हावा हे बरं वाटतं. जशी आज्ञा. पण मामासाहेब, राग होणार नसेल तर आणखीन एक विचारावंसं वाटतं. काय? सोयरीक ठरली, मुहूर्त ठरला, पण घेण्या देण्याचं काही ठरलं नाही. घेणं देणं व्यवहारात येतं मामासाहेब. ही रक्ताची नाती. पोरगी देता त्यापेक्षा मोठं देणं कुठलं? तुम्ही आणखीन थोडं द्यायचं आहे, ते दिलं की आमचं काही म्हणणं नाही. सांगा मासाहेब. मासाहेब हसत म्हणाले, आणखीन काय द्यायचे? ते आशीर्वाद. त्यांच्याच बळावर संसार सुखाचे होतात. तेवढं द्या की सारं आलं. पण महाराज साहेब काय म्हणतील? इकडून काही दोष लावला जाणार नाही. विचारलाच तर बेलाशेक आमचं नाव पुढं करा. मोदोजीरावांना शब्द फुटत नव्हता. गहिवरून ते म्हणाले, मासाहेब, पोरीला पदरी घेतलं आणि 7 जन्माचं कल्याण केलं. लग्नात आम्ही काही तरी केल्यासारखं वाटावं म्हणून तरी काही काम सांगा. सांगू ना, जरूर सांगू. मामासाहेब, वराड घेऊन येताना मोजकी माणसं आणू नका. तुमची सारी मंडळी रयतेसहित साऱ्यांना निमंत्रण द्या. फलटण इथं उतरल्याचा आनंद आम्हाला होऊ द्या. जिजाबाईंनी सांगितले. त्यात काही खोटे नव्हते. लग्नाची तयारी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होत होती. महाल सुबक रंगाने रंगविले जात होते. स्वयंपाकघर मांडवात हलविले गेले होते. नाना तऱ्हेचे फराळाचे सामान तयार होत होते. राहुट्या उभारल्या जात होत्या. जानवसघर म्हणून पाटलांनी आपला वाडा आनंदाने दिला होता. मांडवासाठी वासे, वेळकाठ्या यांचे ठीक रचले जात होते. मांडवाचे कापड, कनाती, पडदे, आडपडदे यांबरोबरच हुंड्या झुंबरांनी काचघर भरले जात होते. सोनार शाळेत कुशल कारागीर दादूजींच्या नजरेखाली सुबक दागिने काढवत होते. हिरे, मोती, माणिके, रत्ने यांची खैरात चालली होती. असलेला वेळ अपुरा वाटत होता. जिजाऊंना मदत करण्यासाठी उमाबाई, लक्ष्मीबाई येऊन दाखल झाल्या. घराला एकदम वेगळेपण आले. जिजाऊंचा एकदम भार कमी झाला. अचानक शहाजीराजे लग्नाला येऊ शकत नसल्याची थैली विजापुराहून आली. शहाजीराजे मोहिमेत गुंतले होते. लग्न पार पाडण्याची आज्ञा दादोजींना झाली होती. साऱ्यांना शहाजीराजे येत नसल्याचा वाईट वाटले. जिजाऊंचा विरस झाला. उमाबाई म्हणाल्या, मला वाटलंच होतं. त्याचं नेहमीच असतं. लहान होता म्हणूनच लग्नाला तरी सापडला. तो नाही आला तर काय झालं? पुन्हा येईल. शहाजीराजे येणार नाहीत म्हणजे संभाजी पण येणार नाही. संभाजीला पाहून फार दिवस झाले होते. 11 वर्षे लोटली होती. जिजाऊंनी संभाजीसाठी कपडे काढले होते, दागिने केले होते. सारे तसेच राहून गेले. मनातले हे शल्य तसेच दाबून ठेवून जिजाबाई परत लग्नघाईत मिसळल्या. 5ही देवांना कौल लावून मुहूर्त वेळा रोवली गेली. साऱ्या ठिकाणचे मांडव सजू लागले. खांब उभे राहिले. काठ्या आच्छादल्या गेल्या. छत चढले. पडदे, आडपडदे वाऱ्यावर झुरू लागले. मोदीजीरावांचे वऱ्हाड वाजत गाजत पुण्यात प्रवेश करते झाले. खेडवाऱ्यातून बैलगाड्यांची रीक पुण्याच्या वाटेला लागली. सारे घरचे होते. मागे कोण राहणार? बैलगाड्यांच्या घोड्यांच्या टापांनी पुणे गजबजून गेले. निवाऱ्याच्या जागा संपल्या आणि माणसांनी गाडीतळातच गाडीचा आसरा केला. हर रोज 1000 पान उठत होते. लक्ष्मीबाई उसंत न घेता वावरत होत्या. जिजाऊ त्यांना काही म्हणाल्यास तर त्या म्हणत, तुम्ही विसावाई घ्या, आम्ही आमच्याकडून राहिलं तर सांगा. मुहूर्ताचा दिवस आला. लाल महालाचे आवार माणसांनी फुलून गेले. मंगलाष्टकांचे आवाज उठले आणि गोरज मुहूर्तावर आशीर्वादांसाठी हजारो हातांनी वधूवरांचा वर अक्षता फेकली. वाद्यांचा गजर झाला. मांडवातून शिवाजी वाड्यात आला. जरीटोप शिरी होता. कपाळी गंध होते. अंगात जरी उट्टीचा अंगारखा होता. कमरेला तलवार लटकत होती. पाठीमागे सईबाई चालत होती. दोघेही नानाविध अलंकाराने अलंकृत होते. दोघांच्या शालींना मारलेली गाठ दोघांच्या मध्ये हिंदोळे घेत होती. शिवाजी आत आला. दोघेही उमाबाईच्या पाया पडली. उमाबाईंनी दोघांवरून वळून कानचिलावर बोट मोडली. मोहरांचा सत्कार केला. जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन दोघे सदर सोप्यात आली.
राजांनी दादूजींच्या पायावर डोके टेकले. दादूजी गहिवरले होते. सारे अंग कापत होते. काही न बोलता त्यांनी शिवबांना कवटाळले. वरातीची तयारी झाली. दागिन्यांनी सजवलेला देखणा घोडा समोर आला. साईबाई म्हणाल्या, मी घोड्यावर बसणार. तुमच्याचकरिता आणलाय हा घोडा. आहा, मला दुसरा घोडा पाहिजे. मला घोड्यावर बसता येतं की? सारे थक्क झाले. कोणालाच हसू आवरेना. जिजाबाई म्हणाल्या, ही काय रपेट आहे? वरात आहे ही. हवं तर नंतर दुसरा घोडा देईन तुला. वरात चालू लागली. शेकडो पलोत्यांच्या उजेडात वरात जात होती. पुढे दादूजी, मुदोजी, हनुमंते, शास्त्री, कुर्डे ही मंडळी चालत होती. त्यांच्या पुढे दांडपट्टा, लेझीम, तलवार खेळली जात होती. पुढे वाजंत्र्यांचे तोफे लागले होते. मुंगींच्या पावलांनी वरात पुढे सरकत होती. होणाऱ्या बारांनी सई दचकून जागी होत होती, पेंगत होती. झोपू नये म्हणून शिवबांच्या डोळ्यांना पाणी लावले जात होते. जोगेश्वरीहून वरात माघारी वाड्यात यायला पहाट झाली. साईबाईला पुरे जागे करण्यात आले. वाड्याच्या दारांशी उंबरठ्यावर ठेवलेले माप सांडून भोसल्यांच्या घरात गृहलक्ष्मीने प्रवेश केला. दाराच्या आत धान्य विखुरले गेले. पावसाळा संपला. सुगी जवळ आली आणि शहाजीराजांनी दादूजी कोंडदेवांना जिजाबाई शिवाजींसह बंगळुरूला येण्याची आज्ञा पाठवली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने साईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली. मेने सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठवले गेले. वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार म्हणून शिवबा खूप आनंद झाला होता. जिजाबाईंच्या उत्साहाला तर सीमा नव्हत्या. पतिदर्शनाबरोबरच थोरला संभाजी भेटणार होता. पंतांना जहागिरीची काळजी होती. ती जबाबदारी नर्रेकरांसारख्या विश्वासू माणसावर ते सोपवित होते. शहाजीराजांचा खजिना दादोजींना बरोबर घेतला होता. मोठ्या इतमामाने एके दिवशी काफिला बंगळुरूच्या वाटेला लागला. बंगळुरूच्या दीर्घ प्रवासात शिवबा नाना तऱ्हेची माणसे पाहत होता. अंतराबरोबर माणसांचे वेश, बोली, भाषा बदलत होती. नवीन पक्षी दिसत होते. रानातून जाताना वन्य श्रापदे आढळत होती. प्रचंड पत्थरांनी सजलेले कर्नाटकाचे डोंगर पाहून बाल शिवाजी थक्क झाला. थंडी वाऱ्याचे भान विसरून शिवबा हे सारे पाहत होता. बालमनावर वेगळ्या मुलखाचे नवे संस्कार घडत होते. एका मुक्कामावर असतानाच बंगळुरूला महासाहेबांच्या आगमनाची वर्दी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी बंगळुरूच्या वेशीतून शिवाजीने प्रवेश केला. भक्कम तटबंदीने सजलेल्या एका दरवाजावर आदिलशाही ध्वज फडकत होता. दोन्ही बाजूंच्या बुरुजांवर पल्लेदार तोफा होत्या. वेशीत संभाजीराजे जातीनिशी महासाहेबांच्या स्वागताला उभे होते. दुरून त्यांना पाहताच दादूजींनी त्यांना खून केली. दोघे पाय उतार झाले. शिवबाने पुढे जाऊन मुजरा केला. प्रेमभराने शिवबाला मिठी मारत शंभूराजे म्हणाले, शिवबा, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. महाराज साहेब गेले 2 दिवस तुमची वाट पाहण्यात बैचेन आहेत. महिना आला. शंभूराजे पुढे आले. मेण्याचा पडदा सरकावला गेला. जिजाबाई आश्चर्यचकित नजरेने शंभूराजांना पाहत होत्या. पागोटे, चुनीदार, विजार हा संभाजीचा वेश होता. कमरेला तलवार लटकविली होती. वडिलांचा तोंडवळा असलेल्या संभाजीला कोवळी मिसळून फुटली होती. गौर कपाळावर आडवे शिवगंध होते. संभाजीने पुढे होऊन महासाहेबांचे पाय शिवले. न राहून महासाहेबांनी संभाजीला छातीशी ओढले आणि त्यांचा मुका घेतला. त्या मिठीतून सुटका करून घेत संभाजी म्हणाला, महाराज साहेब वाट पाहत आहेत. संभाजी, शिवाजी, दादोजी परत स्वार झाले आणि बंगळुरूला राहून स्वारीत जाऊ लागले. दुतर्फा दिसणारे उंच वाडे, त्यांचे नक्षीदार सज्जे शिवाजी कौतुकाने पाहत होता. वेश निराळे, भाषा निराळी, सारे निराळे होते. थक्क करणारे होते. वाड्याचे अस्तित्व न सांगताही कळत होते. त्या चिरेबंद वाड्यावर नजर टाकताच शिवाजीची नजर खेळून राहिली. मंद गतीने घोडी पुढे जात होती. वाड्याच्या पुढे प्रशस्त मैदान होते. वाड्याच्या दारावाशी तांबडे एकासारखे वेश घातलेले सेवक अदबीने उभे होते. तळपते तेगे त्यांच्या हाती शोभत होते. संभाजीसह शिवाजी वाड्याच्या दरवाजात आला. शिवाजीने खोगीरावर एका बाजूला दोन्ही पाय घेतले. घोड्याच्या पाठीवर डावा हात ठेवला आणि जमिनीवर अलगद उडी मारली. शिवाजी पायऱ्यांजवळ आला. त्याने वर पाहिले. वाड्याच्या प्रवेशद्वारी उंचीपुरी रुबाबदार व्यक्ती उभी होती. केस मानेवर रुळत होते. डौलदार दाढी शोभत होती. संभाजीने शिवाजीला नाजूक
डोसणी दिली आणि त्याने मुजरा केला. पण शिवाजी मुजऱ्याकरिता वाकले नाहीत. वडिलांचे रूप पाहत ते पायऱ्या चढून जात होते. वाड्याच्या दरवाजापाशी शिवाजी राजांच्या वरून भात ओवाळून टाकला गेला. पायऱ्यांवर पाणी पडले. डोळ्यांना पाणी लावले गेले. संभाजी आश्चर्यचकित नजरेने शिवाजीकडे पाहत होते. शहाजीराजे म्हणाले, या राजे. शिवाजी महाराज पुढे गेले. वडिलांच्या जवळ जाताच ते घोड्यावर बसले. दोन्ही हात जमिनीवर टेकून त्यांनी शहाजीराजांच्या पायावर मस्तक ठेवले. मोठ्या प्रेमभराने शहाजीराजांनी त्यांना उठवले, कुरवाळले. शहाजीराजे म्हणाले, दादूजी, आमच्या छोट्या राजांना अजून मुजरा जमत नाही वाटतं. आम्हाला मुजरा येतो आबासाहेब, पण मासाहेबांनी पाया पडायला सांगितलं. असं? आणि राजे, थोराड घोड्यावरून बसून आलात, तट्ट नाही घेतलं. थोडं घोडं बसायला कठीण. त्याच दिटाईनं शिवाजीराजे म्हणाले, कसलं कठीण आबासाहेब? घोड्यावर बसायला मांड बळकट लागते. वा राजे. तेवढ्यात दारी मेना आला. सारे बाजूला झाले. स्त्रिया पुढे सरसावल्या. जिजाबाईंचा वाड्यात प्रवेश झाला. बाहेरून दिसत होता त्यापेक्षाही आत वाडा मोठा होता. जिजाबाई दुसऱ्या चौकात आल्या आणि तुकाबाई समोर येऊन पाया पडल्या. धाकट्या राणीसाहेब पाया पडायची गरज नव्हती. आपला मान मोठा. पण मला कसं ओळखलं? घरच्या लक्ष्मीला ओळखता येत नाही असं कसं होईल? पण छोटे राजे कुठं आहेत? त्यांना आम्हाला पाहायचं आहे. तोवर संभाजी शिवाजीसह एकोजी राजे आले. एकोजी येऊन जिजाऊंच्या पाया पडले. तुकाबाई म्हणाल्या, किती वर्षांनी परत घर एक झालं. 12 वर्षाचा वनवास संपला असं दिसतं. जिजाबाई हसून म्हणाल्या, पहिले 2-4 दिवस आपण कुठे वावरतो हेही शिवाजीला कळत नव्हते. अनेकदा सदरा, अनेक दिवाणखाने, अनेक महाल त्या वाड्यात होते. सागवान शिवसवाचे अप्रतिम कोरीव काम कमानीवर, खांबावर, सज्जावर दिसत होते. शेकडो माणसांची वर्दळ त्या वाड्यात होती, पण सारी कशी चुपचाप. वाड्यामागे मांसाहारी शाकाहारी अशा दोन्ही पाकशाळा होत्या. आमोऱ्यासमोऱ्या एकीच सोहळ्याच्यात वर्दळ करणारे, मंत्र पुटपुटणारे ब्राह्मण दिसत, तर दुसऱ्या शाळेत स्वयंपाकाची धांदल दिसे. रात्री अपरात्री जाग आली तर पुढल्या चौकाच्या सज्जावरून घोंगरांचे गाण्यांचे स्वर कानावर पडत. एखाद्या स्वप्ननगरीत वावरावे तसे शिवाजी राजे त्या वाड्यात वावरत होते. एके दिवशी 2 प्रहरी शिवाजी राजे शहाजींच्या महालात गेले. शहाजीराजे बैठकीवर बसले होते. शिवाजीराजांकडे पाहताच शहाजीराजे म्हणाले, या राजे. शिवाजीराजे जवळ गेले. एकदम म्हणाले, आबासाहेब. उच्चारताच चूक ध्यानी येऊन ते गडबडीनं म्हणाले, महाराज साहेब. शहाजीराजांनी शिवबाला एकदम जवळ ओढले. ते म्हणाले, राजे, इतर आम्हाला महाराज साहेब म्हणत असतील, पण तुम्ही आबासाहेबच म्हणत जा. शिवबा हसला. महाराजांनी विचारले, का आला होतात राजे? महाराज, आम्ही मंगळूरहून पाहायला जाऊ. कोण येतंय बरोबर? दादा महाराज आहेत, धाकले राजे आहेत आणि वशीला लावण्यासाठी मधले राजे आहेत. ठीक आहे, जाताना बरोबर स्वार घेऊन जा. पंत यांना पाठवण्याची व्यवस्था करा. दिवस मावळायच्या आत परत या. शिवाजीराजे व नवलाईच्या शहरातून फिरत होते. नानाविध वस्तांनी, भांड्यांनी सजलेल्या पेटा पाहत होते. रस्त्याने जात असता अचानक शिवाजीराजांची नजर खिळली. ते जवळच्या संभाजीला म्हणाले, दादा, ते पहा. 2 गोरे उंचपुरे इसम रस्त्याने जात होते. त्यांच्या डोक्यावर केसांचे टोप होते. पायातल्या बंद वाहनांच्या टाचा खूप उंच होत्या. संभाजीराजे म्हणाले, राजे, ते फिरंगी व्यापारी. कुठं असतात ही लोक? समुद्रापलीकडे असतात. मग इथं का आलेत? व्यापार करायला. व्यापार करायला त्यांचा मुलूक नाही? संभाजीराजांना त्यांचे उत्तर सापडले नाही. न ऐकलेसे करून ते पुढे गेले. पण 4 दिवसांनी त्या व्यापाऱ्यांना पुन्हा पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. एके दिवशी सायंकाळी शहाजीराजांचे शिवबाला बोलवणे आले. शिवाजीराजे सदरेत गेले तेव्हा ते दोन्ही साहेब तेथे उभे होते. शहाजीराजांच्या समोर शस्त्रे पसरली होती. शिवाजी येताच शहाजीराजांनी वस्त्राकडे बोट दाखवीत म्हणाले, राजे पहा, एखादी फिरंग पसंत पडते का? शिवबांनी साऱ्या शस्त्रांवरून नजर फिरवली
आणि त्यांची नजर बंदुका ठेवल्या होत्या त्यावर खेळली. शहाजीराजांनी विचारले, तुम्हाला बंदूक उडवता येते? आम्ही शिकू. शाबास, आम्ही तुमच्यासाठी बंदूक घेऊ. व्यापाऱ्यांनी तत्परतेने बंदुका पुढे धरल्या. लांब जोखळनाळीच्या त्या बंदुका होत्या. पल्ला असूनही जड नव्हत्या. कामगिरी सुबक होती. शहाजीराजांनी बंदूक निवडली. शिवाजीराजांसह ते वाड्याबाहेर आले. निवडलेली बंदूक भरण्यात साहेब गुंतला होता. नारळ आणून चौकात ठेविला गेला. भरलेली बंदूक घेऊन शहाजीराजे चौकात घोडेगावर बसले आणि नेम धरून त्यांनी बार काढला. नारळ फुटला. शहाजीराजे म्हणाले, राजे, हे हत्यार चांगलं आहे. धक्का फारसा देत नाही. ही बंदूक तुमची आठवण म्हणून बाळगा. उद्या शिकार हवालदारांना सांगेन, तो बंदूक चालवायला शिकवेल. महाराजांनी शिवबाला बंदूक दिल्याचे साऱ्या महालात झाले. शहाजीराजांना शिवबांचा सहवास फार आवडे. ते मातब्बर सरदार घरी येत त्यांना ते शिवबाची ओळख करून देत असत. म्हणत, हा जन्माला आला आणि सगळं चांगलं झालं. आयुष्याची वणवण संपली. शहाजीराजे बाहेर निघाले तरी शिवबाला घेऊन जात. शिवबांच्या शंकांना उत्तरे देता देता त्यांना पुरे होऊन जाई. तुकाबाई जिजाऊ महालात असता अचानक शहाजीराजे आत आले. दोघी गडबडून उठून उभ्या राहिल्या. जिजाऊंकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, दादोजी आम्हाला हिशोब सांगत होते. मोठं धामधुमीनं शिवबाचं लग्न केलं म्हणे. घाबरून जिजाबाई म्हणाल्या, खर्च फार झाला का? आणखीन का केला नाही याची तक्रार आहे. आम्हाला कळवायचं होतं. आम्ही आमचा हत्ती पाठवला असता वारातीला. आपण येणार म्हणून सारे वाट पाहत होते. मनात असूनही ते आम्हाला जमलं नाही. शिवबाचं लग्न पाहायचं फार मनात होतं. मग आणखीन एक लग्न करू, तुकाबाई म्हणाल्या. खरंच की, आम्ही नाही ते लग्न कसलं. पण नवरी ती मी पाहिली आहे. आपल्या मोहित्यांची सोयरा आहे ना, नक्षत्रासारखी मुलगी आहे. खरंच ठरवून टाकू लग्न, म्हणत आनंदाने शहाजीराजे बाहेर आले. जिजाईंना एवढे तडकाफडकी ठरणारे लग्न आवडले नाही. त्या म्हणाल्या, एक लग्न नुकतंच झालं, तोवर राजांना अनेक लग्न शोभून दिसतात. पहिली केली ती निंबाळकरांची ना? हो, मोहिते घराणं मोठं तोलाचं. तुकाबाईंच्या नजर रोखीत जिजाबाई म्हणाल्या, मालोजीरावांच्या दीपाबाई निंबाळकर घराण्यातल्याच. हो, पण ते तेव्हा थोरले मामांजी बारगीर होते, हे विसरला. बारगिरांचे राजे झाले ना. वनवासी पडलेला चंद्रहास राजा अन्नाला लागला, सम्राट झाला. कुळ पराक्रमानं पाहिलं जातं. धाकट्याबाई, सोयरीक नको म्हणून इकडं सांगायचं का? तसं केव्हा म्हटलं मी आपलं बोलून दाखविलं. तुकाबाईंच्या चेहऱ्यावर मंद स्मिताची लाट उमटली. राजा बोले, दळ हाले. तशी हा म्हणता सोयरीक ठरली. मोठ्या धूमधडाक्याने लग्नाचा बार उडाला. सुवर्ण अंबरीतून नवरा नवरीची वरात काढली. तोफांच्या बंदुकांच्या आवाजाने सारे बंगळूर शहर दुमदुमून गेले. शहाजीराजांची इच्छा पूर्ण झाली. शहाजीराजांचा सारा थाट ऐश्वर संपन्न. स्नान, पूजा अर्चा, काव्यचर्चा, औदधारांची पाहणी, लष्कर तपासणी, बागबागीचे, रात्री नाचरंगण, नृत्य गायन, शृंगार यात शहाजीराजांचे दिवस जात. पहाटे भटांच्या आवाजाने जागा झालेला वाडा मध्यरात्रीला शृंगार रसात झोपी जाई. या दोन्ही दिवस रात्रीच फरक होता. मोहिमा मृगया सोडली तर दिनक्रम हाच असे. शिवाजीला प्रत्येक गोष्ट नवल वाटे. वाड्यावर भेटायला येत ते सरदार, बानकरी, शास्त्री असत. कोणी घोड्यावरून, कोणी पालखीतून आपल्या इतमामाने भेटायला येई. कुणाचे आगमन चौघडांच्या इशारतीने कळे तर कुणाचे शिंगाच्या आवाजाने. 2 प्रहरी शिवाजी जिजाऊंच्या जवळ बसले होते. तुकाबाई पण तेथेच होत्या. एकदम शिवाजीने विचारले, आई, आपल्याकडे माणसं येतात तशी इथं काय येत नाहीत? दोघींनी शिवाजींकडे पाहिले. जिजाबाई म्हणाल्या, काय म्हणतोस तू? अरे, इथं किती तरी सरदार उमराव येतात ते नव्हे. आपल्याकडे कसे पाटील येतात, नानू वस्ताद येतो, भावळे येतात. तुकाबाई छत्री हसून म्हणाल्या, शिवाजीराजे हे महाराजांचे ठिकाण आहे. इथं तसली माणसं कशी येतील? राजांच्या घरी राजेच यायचे. राजे कुणाचे? प्रजेचे. मग ज्या राजाच्या घरी प्रजा यायला भीते
तो राजा कसला? रामायणात राम वनवासात निघाले तर सारे त्यांना पोचवायला शहराबाहेर गेले. गुहकाला रामांनी मिठी मारली. तो खरा राजा ना आई? तुकाबाईचा चेहरा गंभीर झाला. जिजाबाई म्हणाल्या, जा खेळ, जा बाहेर. बघ दादा, एकोजीराजे कुठं आहेत ते. शिवबा बाहेर गेला, पण त्याची शंका तशीच राहिली. बंगरूळला शिवाजी इतके दिवस राहिला, पण त्याचे मन तिथे रमेना. नव्या नव्या गोष्टी दिसत होत्या, पण त्या साऱ्यांचा कंटाळा वाटत होता. शिवाजी राजांना आठवत होते ते पुणे. नजरेसमोर येत होते ते शिवापूर वाड्यात येणारे मावळे. पण हे सांगायचे कोणाला? सकाळी स्नान करून शिवाजी वडिलांच्या दर्शनाला गेला, पण महाली शहाजीराजे नव्हते. चौकशी करत ते वाड्याच्या बाहेर आहेत असे कळले. शिवाजीराजे बाहेर धावले. वाड्याच्या दारातच शिवाजीराजांचे पाय थबकले. बाहेरच्या पटांगणात 2 घोडी उभी होती. महाराज दोन्ही घोडी पाहत होते. आजूबाजूला दादोजी, संभाजी वगैरे मंडळी उभी होती. शिवाजीला पाहतच महाराज म्हणाले, या राजे. शिवबा गेले. शहाजीराजांच्या पाया पडले. पंतांच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, आता छोटे राजेच परीक्षा करून दे. शिवबा, यातलं उजवं जनावर कोणतं ते सांगा. दोन्ही घोडे सारखेच, एकाच उंचीचे, पांढरे शुभ्र. शिवाजीराजे तज्ञासारखे घोड्याभोवती फिरत होते. सारे कौतुकाने राजांकडे पाहत होते. त्यांची ऐट निरखित होते. उजव्या घोड्याजवळ ते गेले. त्याच्या ओठातलीला हात लावीत असता शहाजीराजे म्हणाले, हा राजे चावेल. हा चावणार नाही. हा चांगला घोडा आहे. अश्वपरीक्षेसाठी आणलेला महम्मद आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, अल्हम्दुलिल्ला, अमर लहान, पण जानकारी केवढी. राजे, तो घोडा काय वाईट आहे? पायात बेडी आहे, कपाळावर उतरंड आहे. तेव्हा बुजेल याचा नेम कुणी द्यावा? राजांनी सांगितले. पंत, राजांना हे ज्ञान कसं? नेहमी पागेतच असतात राजे. घोड्यांवर भारी प्रेम आहे राजांचं. तिचं लक्षण मोठं. आता आमचे शंभूराजे आहेत. संस्कृत सुरेख जाणतात. संस्कृत काव्य रचतात. काव्यचर्चेत भाग घेतात. पण ही लक्षणं त्यांच्याजवळ नाहीत. शास्त्रांच्यामुळं सारी वळणं ब्राह्मणी बनली आहेत. संभाजीराजे लाजले. शिवाजीराजांना जवळ घेत महाराज म्हणाले, राजे, आम्ही तुमच्या अश्वपरीक्षेवर निहायत फिदा आहोत. हा घोडा पसंत आहे तर तुम्ही घ्या. आम्ही पागेत जातो. तेव्हा एक श्लोक म्हणत असतो. तुम्हाला संस्कृत येते ना? हो, थोडं थोडं. चालेल, आम्ही सांगतो तो श्लोक लक्षात ठेवायचा. यशस्वा तस्य राजम, यशस्वा तस्य मेदिनी, यशस्वा तस्य सौख्य, यशस्वा तस्य साम्राज्यम. लक्षात राहील? नाही राहिला तर पाठ करून घे. राजे, त्यांच्या घरी ये ऐश्वर्य आहे. त्यांच्याच राज्य अभेद असतं, हे विसरू नका. आणि पंतांच्याकडे पळून ते म्हणाले, पंत, आज संध्याकाळी आमच्या शिवाजीराजांची दृष्ट काढायला सांगा. आमची दृष्ट लागायची त्यांना. रात्री एकोजींनी घोड्याचा हट्ट तुकोबाईंच्याकडे धरला. एकोजीला जवळ घेत जिजाबाईंच्याकडे पाहत तुकाबाई म्हणाल्या, राजे, तुम्हाला घोडा कसा मिळणार? शिवाजीराजे लाडके आणि तुम्ही सगळ्यात धाकटे. तुमच्या नशिबी घोडा नाही. ते शब्द कात्रीत गेले, पण जिजाबाई काही बोलल्या नाही. रात्री जेवणे झाली. जिजाबाई महालात आल्या. शिवाजी, संभाजी या दोघांची शय्या मोकळी होती. रात्र पुष्कळ झाली होती. अशा रात्री जेवून ही मुले कुठे गेली त्यांना समजेना. जिजाऊंनी नोकरांना दोघांना हुडकवण्यासाठी पाठवले. तेव्हा ते दोघे आले. तेव्हा शिवाजीराजांची नजर चोरटी बनली होती. जिजाऊंनी विचारले, कुठं सापडलं हे दोघे? नाचमहालात गाणं चाललंय नव्ह? तिथं स्वाऱ्या होत्या. नाचमहालात? जिजाबाई उद्गारल्या. आता नव्ह, बाहेरचं. चोरून आत बघत होते. जातो. नोकर गेला. जिजाबाईंनी दोघांवरून नजर फिरवली. त्यांचा स्वर करडा बनला. राजे, हे खरं? शिवबा काही बोलला नाही. कुणाला विचारून गेला होतात राजे? सांगितलं नव्हतं रात्री बाहेरच्या चौकात जायचं नाही म्हणून? शिवाजीचा चेहरा गोरामोरा झाला. रणकुंडीच्या आवाजात तो म्हणाला,
दादा महाराज म्हणाले, चल गंमत बघूया. आणि तुम्ही नाच गाणं तेही चोरून पाहायला गेलात, शरम वाटले नाही? चढता आवाज ऐकून तुकाबाई आत आल्या. शिवाजी रडत होता. त्याला जवळ घेत त्या म्हणाल्या, राणीसाहेब, नाचगाणं पाहिलं म्हणून काय झालं? राजांच्या मुलांनी हे पाहायचं नाही तर कुणी? बाई, लहान असलीस तरी हात जोडते, तू यात पडू नको. आणि त्यांनी शिवाजीराजांना धरून ओढले. उगीच लहान सहान गोष्टींवरून कसलं रगवायचं? हे चालायचंच. हे तुम्हाला चालेल, आम्हाला हे परवडायचं नाही. मुलाचं वळण टिकायचं नाही. तुकाबाई संतापल्या. त्या म्हणाल्या, कळतात बोलणे राणीसाहेब. एवढी काळजी वाटते तर पोरांना मारण्यापेक्षा स्वारींनाच का सांगत नाही? खरंच सांगायला हवं, जिजाबाई खंबीरपणे म्हणाल्या. ज्या घरात मूल वाढतं तिथं कसं वागावं हे मोठ्यांना कळायला हवं. तुकाबाई आल्या तशा रागाने निघून गेल्या. शिवाजीराजे होंदकी देत झोपी गेले. पण डोळे पुसायला जिजाबाई गेल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सारा दिवस तुकाबाई संधी शोधत होत्या. सायंकाळी ती मिळाली. शहाजीराजे महाराज आले. जिजाबाई, तुकाबाई, संभाजी, शिवाजी, एकोजीराजे सारे होते. बोलता बोलता शहाजीराजांनी विचारले, आम्ही विसरलोच, काल शिवबांची कुणी दृष्ट काढली का? खुद्द थोरल्या राणीसाहेबांनीच काढली. आम्ही समजलो नाही. शहाजीराजे हसून म्हणाले, राणीसाहेबांना इथलं वळण आवडत नाही. शिवाजीराजे या वातावरणात बिघडतील असं त्यांना वाटतं. असं कोण म्हणतं? खुद्द राणीसाहेबच म्हणतात. शिवाजीराजे इथं राहायचे झाले तर इकडून आपल्या सवयी बदलल्या गेल्या पाहिजेत असं म्हणतात. मतलब गंभीर होत महाराज म्हणाले, काल नाचीच्या महालात शिवाजीराजे गाणं ऐकत होते, मग ते बंद झालं पाहिजे असा राणीसाहेबांचा आग्रह आहे. खरं? जिजाऊंच्यावर नजर रोखीत शहाजीराजांनी विचारले. जिजाबाई काही बोलल्या नाहीत. तुकाबाई विजयाने पाहत होत्या. शहाजीराजे एकदम आसनावरून उठले. बाहेर जात असता ते म्हणाले, आमच्या सवयी बदलणं कठीण, ते वयही आता राहिलं नाही. राणीसाहेबांना आमच्या सहवासात शिवाजीराजे बिघडतील असं वाटत असेल तर त्यांनी खुशाल त्यांना घेऊन जावं. महाराज निघून गेले. जिजाबाईंनी डोळ्यांना पदर लावला. तुकाबाई म्हणाल्या, बघा बाई, तुम्हीच म्हणालात सांगा म्हणून. जिजाबाईंनी पुष्कळ विचार केला. तुकाबाईचा वाढता कडवटपणा दिसत होता. एखाद्या दिवशी काही मोठे प्रकरण होऊन जाण्यापेक्षा आताच तो निर्णय घेतलेला बरा असे जिजाबाईंना वाटले. एके दिवशी बन्न घट करून त्यांनी शहाजीराजांना निर्णय सांगून टाकला. शिवाजीराजे पुण्याला जाणार हे साऱ्या वाड्यात पसरले. 1.5 वर्ष काळात शहाजीराजांना शिवाजीचा लाडा लागला होता. ते शिवाजीला शक्य तेवढे जवळ बाळगीत असत. सकाळी शिवाजीराजा पाया पडण्यासाठी आले असता महाराज म्हणाले, राजे, आता तुम्ही पुण्याला जाणार, आमची आठवण येईल ना? आबासाहेब म्हणत शिवाजीराजे महाराजांना बिलगले. हा राजे, पुरुष कधी रडतात का? कंठातून आल्याने शहाजीराजांचा स्वर घोगरा झाला होता. शेजारी दादूजी हे पाहत उभे होते. शहाजीराजे म्हणाले, दादूजी, आम्ही देखील पुण्याला येऊ लवकरच. खरंच याल? शिवबांनी हसत विचारले. अगदी खरं. आता तुम्ही जहागीरदार, तुम्ही आज्ञा केली की आम्ही आलोच. आमची कुठं आहे जहागीर? शिवबांनी विचारले. मग आहे ती कुणाची? आपली. राजे दादूजींनी दटावले. शिवाजीराजे कावरे बावरे झाले. काय चुकले हे त्यांना कळेना. राजांना जवळ घेत शहाजीराजे म्हणाले, दादोजी, राजाचं खरं आहे, आपलं म्हटल्याखेरीज प्रेम निर्माण होत नाही. पंत, आपण मुलांना खेळवायला घोडा देतो, बंदूक देतो, तलवार देतो, कशाकरिता? ती तयार व्हावी म्हणून ना. मग जहागीरदार तयार करायचा झाला तर जहागीर नको. पंत, आमच्या जहागिरीतला 36 गावाचा मोकासा राजांच्या नावे आम्ही पूर्वीच केला आहे. मात्र दप्तरी न राहता त्यांचा अंमल सुरू करा. राजांच्या नावाची मुद्रा कागदोपत्री होऊ दे. राजे ही जहागीर राखलीत तर पुणे जहागीर तुमची. पंत म्हणाले. राजे पाया पडले. पडा, नशीब थोर म्हणून असा पिता मिळाला. आमचं भाग्य थोर म्हणून हे पाहायला मिळालं. शिवबाने शहाजीराजांच्या पायावर मस्तक ठेवले. त्यांना हृदयाशी कवटाळीत शहाजीराजे पंतांना म्हणाले, पंत, या पोरानं वेड लावलं. उद्या हा गेला म्हणजे करमायचं नाही. राजांना चांगलं वाढवलं तुम्ही. आमच्या म्हातारपणाची ददात मिटवली. पंतांचे डोळे ओले झाले. उपरण्याने त्यांनी डोळे पुसले.
दुसऱ्या दिवशी शहाजीराजांच्या जहागिरीचा सारा तपशील तयार झाला. खास आपल्या विश्वासातील माणसे महाराजांनी शिवाजीराजांना दिली. पेशवे म्हणून शामराव निळकंठ निळोपंत, दीक्षितांचे चुलत भाऊ बाळकृष्णपंत अमात्य म्हणून पाठविण्याचे ठरले. त्याखेरीज जहागिरीचे मुतालिक म्हणून दादोजी पंतांची नेमणूक होती. ती निराळीच. शिवाजीराजांची परतण्याची तयारी होत होती. धीर करून जिजाबाईंनी शहाजीराजांना विचारले, संभाजीला थोडे दिवस देऊ का? नको राणीसाहेब, संभाजी आमच्या वातावरणात वाढले, ते इथं रमलेत, राहू दे त्यांना इथंच. आपला राग जाणार नाही का? रागाच्या भरात बोलून आम्ही रागानं म्हणत नाही, आम्हालाही तुमचा विचार पटला म्हणूनच आम्ही शिवाजीराजांना पाठवतोय. त्यांना पाहून आम्हाला आनंद झाला. आम्ही शंभूराजांना मोठे करतो, तुम्ही शिवाजीराजांना करा. आणि हसत जिजाऊंच्याकडे पाहत ते म्हणाले, पाहू कोण सरस ठरतं ते.